गद्दारी केली हा शब्द नक्की वापरणार मी. पनवेलमध्ये गद्दारी केल्यामुळे याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यावर होईल असं मला 100% नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. सर्व प्रेक्षकांना अगोदर दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब आहेत. खरं म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून माजी आमदार बाळराम पाटील साहेब यांनी जेव्हापासून निवडणुकीसाठी अर्ज भरलेले आहेत तेव्हापासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांनी भरलेला अर्ज नक्की कोणत्या पक्षामार्फत भरला होता, काय झालेलं आहे, खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागं खूप चर्चा चालू आहेत. परंतु अधिकृत माहिती मात्र अजून देखील कुणीही पब्लिश केलेली नाही आणि अशी अधिकृत माहिती अर्थातच अरविंद शेठ आपल्याला देऊ शकतील आणि निश्चितच ती माहिती ऐकल्यानंतर अनेक डाऊट्स क्लिअर होतील. बऱ्याच गोष्टी लोकांना समजून येतील की पडद्यामागं काय घडलं होतं. तर त्याच विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. शेठ बोललो तर शेठ असल्या कारणाने त्यात बोलावं लागतं, सवय लागली आम्हाला. ऑफ द रेकॉर्ड एक सामान्य माणूस आहे. नमस्कार. प्रथम सर्व नागरिकांना दीपावलीच्या आणि आज लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जो विषय घेतलेला आहे त्याविषयी सुरुवात करूया. त्याच्याविषयी आपण डायरेक्टली सुरुवात करू. बरं, बघा एक गोष्ट, पाटील साहेबांनी जेव्हा अर्ज भरला तर तुम्ही त्या ठिकाणी अनुमोदक सूचक होता, तुम्ही स्वतः त्यावेळी, आणि निश्चितच त्या ठिकाणी अर्ज भरताना काय झालेलं आहे, त्याच्यानंतर पाठीमागं काय घडत होतो, मशाल चिन्हाची घोषणा करण्यात येत होती, घोषणा दिल्या जात होत्या आणि त्याच्यानंतर जी धक्कादायक बातमी आली की बाबा त्यांचा अर्ज या ठिकाणी आहे ना त्याच्यामध्ये EB फॉर्म नव्हता, अशा खूप चर्चा, परंतु ती खरी काय खोटी काय कोणालाच माहीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणे गरजेचं आहे. तेव्हाच लोकांना कळेल की नक्की काय झालं होतं सांगा मला अगोदर. या पार्श्वभूमीवर सांगण्याऐवजी मी 29 तारखेच्या अगोदर मी 27 तारखेपासून सुरुवात करतो, म्हणजे सर्वांना पार्श्वभूमी समजेल. आणि एक मिनटं, म्हणजे 29 तारखेला अर्ज भरला होता आणि त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे आपण त्या ठिकाणी फ्लॅशबॅकमध्ये जात आहोत. हो नाही का? नक्कीच. विषय असं होतं, ज्यावेळी 27 तारखेला आमदार बाळराम पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, GM म्हात्रे, या उरणचे माजी आमदार मनोहर भोईर आणि अनिल नाईक होते. हे सर्व लोक उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे अनिल देसाई साहेब होते, पुन्हा विनायक राऊत साहेब होते आणि त्यावेळी चर्चा झाली आणि त्यावेळी त्या चर्चेमध्ये असंच त्यांनी सांगितलं आणि आम्ही मागणीही केली होती की उरणची सीट ही प्रीतम म्हात्रेची आम्ही उभी करतोय, त्याला तुमचं महाआघाडीतर्फे आम्हाला सपोर्ट आणि समर्थन द्यावे. या संदर्भात ती पहिली चर्चा करण्यासाठी गेले होते. आणि ज्यावेळी काही फोटो टाकले त्यावेळी आमचे आदित्य म्हणजे बाळराम पाटलांचे पुत्र होते किंवा बाकीचे कार्यकर्ते फोटो उद्धवजी ठाकरे साहेबांजवळ टाकले, त्यावेळी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेलं होतं. आणि विषय म्हणजे असं होतं की 4 दिवसापासून पूर्णतः सर्व नागरिकांची एक इच्छा होती का लोकसभेला आपण मशाल हा चिन्ह म्हणून लढलेलो आहोत. जनतेसमोर जाण्यासाठी मशाल हा चिन्ह सर्व नागरिकांना पसंतीचं आहे. म्हणून बाळराम पाटील साहेबांना विनंती करत होते का तुम्ही मशाल हा चिन्हावरच निवडणूक लढावी. असे सर्व जुने नवीन कार्यकर्ते आणि सर्व आग्रह होता आणि त्या आग्रहपोटी ॲक्च्युली बाळराम पाटील साहेबांची पूर्णतः इच्छा नव्हती. बाळराम पाटील साहेबांचं शेवटपर्यंत एकच इच्छा होती का मी शेतकरी कामगार पक्षातर्फेच निवडणूक लढवणार, परंतु कार्यकर्ते काही ऐकायच्या भूमिकेत नव्हते. मग कार्यकर्त्यांच्या आग्रहाखाती आमदार बाळराम पाटील साहेबांनी त्यांना निर्णय घेतलं का मी सकाळी तुमच्या निर्णयाचा हे करून मी माझा निर्णय शिवसेनेला कळवतो. अशा पद्धतीने बाळराम पाटील साहेबांनी सकाळी 29 तारखेला सकाळी विनायक राऊत यांच्या घरी गेले आणि यांच्या घरी गेल्यावर त्यावेळी आणि अनिल नाईक सुद्धा होते. त्यावेळी सावंत म्हणून शिक्षक आमदार होते माझे पुण्याचे, ते होते, बाळराम पाटील साहेब होते आणि मेघनाथ म्हात्रे होतं, ज्ञानेश्वर नगरसेवक पाटील होते. हे सर्व जण सकाळी गेले आणि 9 वाजता ठरलं की EB फॉर्म तुम्हाला आम्ही देणार. त्यावेळी बाळराम पाटलांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती का मी शिवसेनेच्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार, परंतु मी हा शेतकरी कामगार पक्ष म्हणून माझा नंतर कार्य हा पनवेल तालुक्यामध्ये म्हणूनच राहणार. फक्त एकच गोष्ट क्लिअर करायची, म्हणजे पक्षप्रवेशाचा विषय तिथे झाला नव्हता. पक्षप्रवेशाचा निर्णय नाही, फक्त उमेदवार ही शिवसेनेतर्फेच मी लढवणार, फक्त मशाल या चिन्हावर लढवणार आणि जे तुमचं व्हीप येणार त्या व्हीपवर सुद्धा मी
तुमचा शिवसेनेचा जो व्हीप असेल त्या व्हीपला मी मान्य राहणार या पद्धतीने स्पष्ट भूमिका घेऊन सांगितलं होतं. आणि बाळराम पाटलांना सांगितलं तुम्ही तुमची रॅली काढायला निघा, आम्ही 11 वाजता यांच्याकडे एबी फॉर्म देतोय. आणि अशा पद्धतीने ते निघून आले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला निघून सगळे आले का काही लोक थांबली होती? नाही, त्यावेळी बाळराम पाटील साहेब निघून आले. त्यावेळी मेघनाथ म्हात्रे, अनिल नाईक, ज्ञानेश्वर पाटील हे आमचे जे कार्यकर्ते होते ते तिथे, आणि सावंत आमचे नाही, पहिले विनायक राऊतच्या घरी थांबले होते. मग विनायक राऊतही सांगितलं तुम्ही सेना भवनला चला. मग सेना भवनला 11 वाजता त्यांना तिथे बोलवले. 11 वाजता तुम्हाला देतो. मी BK म्हात्रे साहेब आणि आमदार साहेबांचे PA वकील साहेब आम्ही 4 जण पूर्ण फॉर्म भरत होतो. म्हणजे जे निवडणुकीचं फॉर्म भरायचं असतात, त्यांचं ॲफिडेव्हिट करायचं असं, ही सर्व जबाबदारी माझ्यावर दिलेली होती. त्यामुळे ती जबाबदारी आम्ही करत होतो. आणि त्यावेळी शिवसेनेतर्फे निर्णय झाल्यामुळे मला शिवसेनेतर्फे निवडून सांगितलं का तुम्ही त्याचे प्रतिनिधी म्हणून बाळराम पाटील साहेबांचं फॉर्म तुम्ही भरायचं. म्हणून मी बाळराम पाटील साहेबांचं फॉर्मचं मी प्रतिनिधी म्हणून होतो. म्हणून त्याच्यामध्ये अरविंद पुंडलिक म्हात्रे म्हणून आहेत त्या ठिकाणी. आणि या पद्धतीने मी शिवसेनेचं फॉर्म बाळराम पाटील साहेबांचं मशाले चिन्हावर केलं. आणि आम्हाला एबी फॉर्म येत आहे त्यावेळी व्हॉट्सअपवर पाठवता एबीचं कोरा दिला होता, सही मारून दिलं होतं ताई. म्हणजे काय झालं होतं त्या ठिकाणी कोरा फॉर्म यांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि नंतर तुम्ही तयारीला लागा रॅलीच्या, असं थोडक्यात झालं होतं बरोबर ना. आणि हा व्हॉट्सअपवर बघितल्यानंतर मग रॅलीची तयारी सुरू झाली बरोबर. ते पूर्ण आधीच दिल्या होते. एबी फॉर्म दिलं, त्याही आम्हाला निर्णय सांगितलं, त्याही सही मारून दिली कोरा याच्यावरती का तुम्ही त्याच्यावर नाव लिहा आणि त्या पद्धतीने तो फॉर्म तुम्ही सबमिट करा. कारण याच्या अगोदर लीना गरडचं फॉर्म एकच मिनिट, हा एबी फॉर्म आहे, मशाल चिन्हाचा व्यवस्थित दाखव, दिसते का तो मशाल चिन्ह? हा एबी फॉर्म व्हॉट्सअपला या ठिकाणी दिला होता, पाठवला होता. आणि नंतर काय झालं, एबी फॉर्म आम्हाला व्हॉट्सअपवर दिलं. आम्ही सर्व फॉर्म भरण्याची तयारी करून, हा शेवटचा दिवस होता, 3 वाजेपर्यंत टायमिंग होतं. आणि त्यावेळी मेघनाथ म्हात्रेंना आम्ही फोन केलं मी का बाबा एबी फॉर्म घेऊन तुम्ही निघाले का. त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला पुन्हा वरती बोलवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देऊ शकत नाही. हे कधी सांगितलं आम्हाला 1-1:30च्या दरम्यान. त्याच्या अगोदर मी मुद्दाम गोष्ट, म्हणजे मला समजलेली गोष्ट थोडक्यात ती करेक्ट करतील ती, ज्यावेळी मेघनाथ म्हात्रे आणि ज्ञानेश्वर पाटील त्या ठिकाणी होते त्यावेळी त्यांच्याकडनं काही तांत्रिक चूक आहे त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये, आणि ती दुरुस्त करून पुन्हा एकदा फॉर्म देतो तुम्हाला असं सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांनी तो फॉर्म ते परत घेऊन गेला असं मी ऐकलं होतं. वस्तुस्थिती बरोबर आहे. त्यांना ते फॉर्म घेऊन निघाले सुद्धा, खाली उतरून जाण्याचे त्यांना एकच सांगितलं की त्या फॉर्ममध्ये करेक्शन आहे, ते करेक्शन करण्यासाठी तुम्ही फॉर्म वरती घेऊन या. त्यावेळी जोशी हे व्यक्ती होते त्यांचे, आणि त्यांच्याकडे तेही मग फॉर्म परत घेऊन गेले. आणि त्यांना सांगितलं तुम्ही बसा इथे, 1 तासा आम्ही करेक्शन करून देतो. आणि करेक्शन अर्धा तास झालं, 1 तास झालं, आणि ते टायमिंग आमचं संपत होतं. तिकडे रॅली चालू होती. इकडं आमचं फॉर्म भरायचं शेवटचं टायमिंग संपत होतं. मी तुम्हाला सांगतो 2:55 माझा हा फॉर्म मी शेवटला मी हा सबमिट केलं. 3च्या आत हा फॉर्म भरायचं होतं. आणि ही प्रक्रिया करत असताना त्यावेळी मेघनाथ म्हात्रेंनी सांगितलं का त्यांना आम्ही विनायक राऊत साहेबांना आम्ही फोन केलं. आणि विनायक राऊत साहेबांना फोन करून सांगितलं तर विनायक राऊत साहेबांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देऊ शकत नाही. आम्हाला आमचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश आलेला आहे का आम्ही एबी फॉर्म तुम्हाला देत नाहीत, मशाल चिन्ह तुम्हाला आम्ही देऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही आमदार बाळराम पाटील साहेब रॅलीमध्ये होते, त्यांच्याशी संपर्क साधला फोनवरनं. त्यावेळी ते सांगितलं आपला जे चिन्ह आहे शेतकरी कामगार पक्ष, याच्यामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करा आणि आपण आपल्या पुढच्या प्रक्रियेला चालू करू, अशा त्यावेळी आम्हाला आदेश दिले होते. बरोबर बघा, म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी समजली की खरोखरच एबी फॉर्म देण्याचं त्यांनी म्हणजे हे केलं होतं, आश्वासन दिलं होतं. आणि एबी फॉर्म दिला देखील होता. तो व्हॉट्सअपवर या लोकांना पाठवला होता. परंतु पुन्हा एकदा फसवणूकच केल्यासारखं साहेब म्हणजे तुम्ही सांगता त्याच्यावर मी बोलतो, मी स्वतःचा काही इथं लावत नाही की तिथे टेक्निकली बोललो की त्याच्यामध्ये बाबा काहीतरी चूक आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी परत त्यांनी मागितलं बाबा ते फॉर्म दुरुस्त करून देतो. आणि गेल्यानंतर त्या माणसाने फोन स्विच ऑफ ठेवला बरोबर. आणि तो स्विच ऑफ ठेवल्यानंतर परत स्विच ऑन झालाच नाही. अर्ज इकडे भरून झाला तरी देखील बिचारे ते लोक शेवटपर्यंत तिथे वाट पाहत होते की एबी फॉर्म मिळेल. अशीच गोष्ट होती. हो, अशी वस्तुस्थिती होती. 3 वाजेपर्यंत मी स्वतः वाट पाहत होतो, कारण का तो एबी फॉर्म माझ्या याला लावायचं होतं. बरोबर. आम्ही
जरी सही मारून दिलेलं आहे, आम्हाला व्हॉट्सॲपवर होतं, पण ते आम्ही चुकीच्या पद्धतीने करणे आम्हाला मानसिकतेला नव्हतं का शेतकरी कामगार पक्षाच्या अग्रखातीत बरोबर. आमदार बाळाराम पाटील साहेब हा शेतकरी कामगार पक्षाचे जरी लोकप्रतिनिधी असले, नेते असले, तरी हा पक्ष लोकांचा पक्ष आहे. लोकांच्या अग्रखातीत हा निर्णय घेतलेलं होतं. अक्षरशः तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, त्या दिवशी आदल्या दिवशी बाळाराम पाटील माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या वरच्या फ्लोअरवर जे राहायचे, तिथे जाऊन रडत होते. ही वस्तुस्थिती सांगतो का मी त्यांना ही गोष्ट पटत त्यांच्या रक्तातच नाही. पक्ष प्रवेश करणे किंवा कुठल्या पक्षामधून उभा राहणे हे त्यांची भूमिकाच त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही. कारण ही जर त्यांना करायची असती तर मी 2 वर्षापूर्वी मीच सांगितलं होतं. ओके. कामोडा इथंची पूर्ण सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सर्वांचे घेऊन बैठक घेतली होती. कुठेतरी आपण कॉस्मो पब्लिक वाढतोय, आपण कुठेतरी राष्ट्रीय पक्षामध्ये सामील होऊया. या माझ्या नावडे गावात सुद्धा मी त्यावेळी सर्व कुटुंबांची, गावकऱ्यांची मिटिंग घेऊन सुद्धा आमदार बाळाराम पाटीलच्या घरी बैठक घेतलेली होती. त्यावेळी सुद्धा साहेबांनी मानसिकता दाखवलेली नव्हती. त्यामुळे साहेबांच्या हा विषयच नव्हतं, फक्त लोकांच्या आग्रहाखाती साहेबांनी ही तयारी दाखवली होती. कारण शेवटी लोक हेच आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत अशा पद्धतीचा निर्णय झाला होता. याचा परिणाम. पण आता एक गोष्ट तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना आहे आणि त्याच्यामध्ये थेट फसवणूकच केली शिवसेनेनं, असं तुम्हीच सांगता सध्या. असं तुम्हाला नाही वाटत का स्वतःला? नक्कीच. याने शिवसेनेने आम्हाला, जरी आम्ही आघाडीमध्ये असलो तरी शिवसेने ही मोठी आमच्याशी केलेली फसवणूक आहे. मी जबाबदारीने सांगतो का मी रायगड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, तिथला सभापती होतो. रायगड जिल्ह्यामधला किती मतदान आहे हे मी ज्ञात आहे आणि आम्हाला ती जबाबदारीसुद्धा दिलेली आहे. आता कर्जतमध्ये जर आपण पाहिलं तर कर्जतमध्ये 50,000 मतदान आहे, म्हणजे कर्जत खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे. आज तिथे नितीन सावंत म्हणून शिवसेनेचे उमेदवार उभे राहतात. त्यांना आम्ही लोक मतदान करू शकत नाही आहेत. त्यामुळे एक गोष्ट अजून एक बोलायची की शिवसेना आणि तुमची जी महाविकास आघाडी होती त्याच्यामध्ये ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्यामध्ये जवळपास शिवसेनेनेच म्हणजे अगोदरच सुरुवातीलाच उमेदवार देऊन टाकले. एकतर लीना गरडे यांच्या रूपानं शिवसेनेने पनवेलमध्ये अगोदरच फॉर्म भरायला लावला त्यांना. त्यांचा फॉर्म आणि मान्यही झालेला आहे, म्हणजे त्या मशालमार्फत आहेत. तिकडे मनोहर भोईरांचा देखील भरलेला आहे. बाकीच्या अनेक ठिकाणी शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास महाविकास आघाडी असून देखील शिवसेनेने सर्वच ठिकाणी जवळपास त्यांच्या उमेदवार दिलेले आहेत असं म्हणता येईल का? हो, जवळजवळ सर्व ठिकाणी पेन, उरण, अलिबाग, कर्जत सर्व ठिकाणी आम्ही युतीचा धर्म पाळलं. आम्ही कर्जतमध्ये उमेदवारी दिली नाही, आम्ही महाड पोलादपूरला उमेदवारी दिली नाही, आम्ही श्रीवर्धन मसल्यामध्ये उमेदवारी दिली नाहीत. कारण आम्ही एक निष्ठाने शेतकरी कामगार पक्षाचा आदेश असतो, त्या आदेशाने आम्ही करतो. तुम्हाला सांगतो, आमचे कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. समजा गजानन पेमारे असतील, राम राणे असतील, पुन्हा डामश्याम जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पुन्हा खालापूरमधले आमचे नगरपालिका नगर अध्यक्ष संतोष जंगम असतील, चिटणीस आमचे किशोर पाटील असतील. या सर्वांची आम्ही बैठक घेऊन आज जे 50,000 मतदान आहेत, हे 50,000 मतदानांचं नुकसान शिवसेनेला 100% होणार आहे. हे कर्जतमध्ये मी जबाबदारीने सांगतो. कारण 2014ला आम्हाला 52,000 मतं महेंद्र थोरवे साहेबांना आम्ही शिवसेनेतर्फे उभे केलेले होते. त्यावेळी आम्ही 52,000 मतदान आम्ही महेंद्र थोरवे साहेबांना दिले होते. मग आम्ही अशा वेळी कर्जतला त्यांच्या विरोधात मतदान होणार. तसेच आम्ही सांगतो, महाड पोलादपूरची गोष्ट सांगतो. महाड पोलादपूरला 183 ते 184 गावं आहेत. महाड पोलादपूरला 2 पंचायत समिती सदस्य आमचे आहेत आणि तिथेशी जवळजवळ 27,000 ते 28,000 मतदान हे शेतकरी कामगार पक्षाचे मतदान आहेत. मी तिथला एक निरीक्षक होतो. तिथे पंचायत समिती सभापती हाणण्यामध्ये माझं योगदान आहे. खरं सांगायचं म्हणजे वैभव चांदे असतील आमचे कार्यकर्ते, पुन्हा तिथे आमचे एकनाथ गायकवाड हे जे कार्यकर्ते आहेत, पुन्हा अस्लमबाईचा अर्धा भाग माणगावमध्ये येतो, अर्धा भाग म्हणजे महाडमध्ये येतो, अर्धा भाग तटकरे म्हणजे श्रीवर्धन साईडला जातोय. आणि अशा पद्धतीने आमचे तिथेशी मोठ्या प्रमाणात प्रस्थ आहेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान आहेत आमचं तिथं. कारण तिथेशी आम्ही नाल एवढे मोठ्या प्रमाणात जोडलेले महाड पोलादपूरला. कारण तिथेशी जरी रायगडवरचे तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक गावामध्ये तिथे आमच्या योजना आम्ही जिल्हा परिषदेमार्फत पोचवलेल्या होत्या आणि पोचवलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही तिथे नुकसान स्नेहल जगताप मॅडमना होणार आहे. तिथं नक्की भरत गोगावले साहेबांना आम्ही फायदा याच्या दृष्टीने 100% आहे. आम्हाच्या विरोधात असल्याकारणाने भरत गोगावले साहेबांना याचा नक्की फायदा होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे श्रीवर्धन मसल्यामध्ये आदिती तटकरेंना
आज तिथे आमचे असलमभाई राऊत आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समितीचे 2 सदस्य आहेत. तिथे आज आमचे म्हणजे 2014ला नाना सावंत हे उमेदवार राहिले होते, त्यावेळी त्यांना 28,000 मतं मिळाली होती. म्हणजे आमचेही तिथे 28-30,000 मतदान 100% तिथेच आहेत. तो सुद्धा फरक शिवसेनेला पडणार आहे. पण शिवसेनेने एका पनवेलमध्ये मुले गद्दारी केली, हा शब्द नक्की वापरणार मी. पनवेलमध्ये गद्दारी केल्यामुळे याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यावर होईल असं मला 100% वाटतं. बरं, ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये म्हणजे बबनदादा असतील, ह्या सगळे खरं म्हणजे आता ते अतिशय जवळचे आहेत. या सगळ्यामध्ये त्यांनी मध्यस्थी करायचा नाही प्रयत्न केला का? कारण शेवटी त्यांची म्हणजे महाविकास आघाडीचा शिल्पकारच इथे या भागात जर बोललं पाहिजे असेल बाबा इथे जर ही मोठ कोणी जोडून ठेवली होती तर बबनदादा पाटलांनी जोडून ठेवली होती. मग अशा वेळी त्यांच्याकडे ना तुम्ही विचार नाही केला बाबा असं का होतंय हे विषय? बबनदादा पाटील यांची तुम्ही पाहिली तर आजची तब्येत खरोखर त्यांची खराब झाली आहे. कारण ते पायांचा प्रॉब्लेम्स आहे झालेला व त्यांच्या सध्या बेडवर आहेत. विनाकारण त्या तेवढे मोठे माणसाचं नाव घेऊन कुठेशी तरी कोणी बदनामीचा टाकत असेल तर ही चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी ही वरिष्ठांजवळ समोर ठरलेलं आहे ना, त्यांच्या निर्णयामध्ये AB फॉर्मला त्यांचे देसाई साहेब असते, विनायक राऊत आहेत, स्वतः उद्धवजींजवळ 2 दिवसापूर्वी निर्णय झालं. एवढा मोठा तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाचा नेता आज एवढा विधान परिषदेमधून आमदारकी त्यांनी मिळवलेला व्यक्ती होता, एवढा राष्ट्रपतीतर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला व्यक्तिमत्व होतं. एवढी चांगली माणसं तुमच्याकडे येणार. त्यांचे वडील 3 वेळा त्यांचे वडील आमदार होते, ते स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष होते बारामती सारखे. एवढी मोठी टीमवर्क त्यांच्याकडे येत होती, परंतु त्यांना त्यांचा फायदा घेता आला नाही असं मला एक राजकीय विश्लेषक म्हणून 100% वाटतं. बरं, आता ह्या सगळ्या बाबतीत अगदी सखोल चर्चा झाली असेल आपल्या म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये. त्यानंतर या सगळ्याला तोंड देण्यासाठी म्हणजे तुम्ही शिवसेनांनी गद्दारी केली असं बोलता, त्यासाठी तोंड देण्यासाठी काय ठरलेलं आहे का? नक्की काय स्ट्रॅटेजी वापरू? आणि निश्चितच त्याचा फायदा बघा, आता परत एकदा मतविभागणी होणार आहे. लीना गरड स्वतंत्र लढतील, बालम पाटील साहेब स्वतंत्र लढतील, तिकडे प्रशांत ठाकूर साहेब स्वतंत्र लढतील. अनेक ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला जाईल. तिकडे प्रीतम म्हात्रे स्वतंत्र लढत आहेत, मनोहर भैड स्वतंत्र लढत आहेत, परत बालदी स्वतंत्र लढत आहेत. या सगळ्यामुळे पक्षाने ठरवलेलं आहे का याचा फायदा काय, तोटा काय? या सगळ्या गोष्टी चर्चा केल्यानंतर काय ठरलं आहे का पक्षाचं नक्की? याचा निर्णय आम्ही 6 तारखेला घेणार. 4 तारखेला पक्ष म्हणजे अर्ज शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला आम्हाला पक्षाचे कमिटी नेमलेली आहेत. त्या कमिटीतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आमची जी तुम्हाला मी सांगितलं का मी स्वतःच त्याच्यामध्ये असणार आहे, चित्रा पाटील असतील आणि अशा अनेक आमच्या सदस्यांची कमिटी आहेत. या कमिटीतर्फे आम्ही प्रत्येक तालुका वाईज आमचे मतदारांना जनजागृती करणार आहोत. तिथले चिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांची बैठक घेऊन का मतदान कुठे वळवायचं, कुठे का शेतकरी कामगार असा पक्ष आहे. एक रात्री एक इशारा दिला तरी ते पूर्ण एक गठ्ठा मतं पेलं. म्हणजे असं होतं का हा रायगड जिल्ह्याचा खिंडीत अडवण्याचं काम हा फक्त शेतकरी कामगार करू शकतो. आणि तुम्ही म्हटलं आता मी सांगतो, प्रशांत ठाकूर साहेबांबद्दल प्रचंड यावेळी नाराजी निर्माण होती. विषय सांगायचं म्हणजे नैनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये नाराजी होती, तर इकडे पंतप्रधान भूमिपूजन करतात, तिकडे प्रशांतजी ठाकूर साहेब सांगतात मी एकही वीट रचून देणार नाही आहेत. म्हणजे अशी दुहेरी भूमिका होतो. इकडे शहर भागामधला जर प्रश्न पाहिलं तर टॅक्सेसबद्दल एवढे मोठ्या प्रचंड प्रमाणात प्रशांतजी ठाकूर साहेब नाराज आहेत का सर्व नागरिकांना आज 29 गावामधले असू द्यात किंवा शहरामधले यांना मोठ्या प्रमाणात टॅक्सेसमुळे खूप मोठी नाराजी निर्माण झाली. दुसरी गोष्ट DP प्लॅन, आज तुमच्या गावापासून जे DP प्लॅन बनवलं आहे याच्यामध्ये एवढे लोकांना अन्याय होत चाललेलं आहे. या DP प्लॅनच्याबद्दल नाराजी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. तर मी आत्ता सकाळी पडग्यामध्ये आमची मिटिंग झाली. पडग्याला 11 तारखेला प्रशांतजी ठाकूर साहेबांनी मिटिंग घेतली. 5 तारखेला त्याची मुदत शेवटची होती फॉर्म भरायचं आणि 11 तारखेला प्रशांतजी ठाकूर साहेब सांगता का तुम्ही अर्ज हरकती टाका. म्हणजे लोकांची फसवणूक केल्यासारखा होतोय. हे अशा पद्धतीने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण आहे. पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आजही सांगतो पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्यावर आपल्याला जावं लागणार आहेत. मी शेवटी तुम्हाला अजूनही या पण बाईटमध्ये सांगतो, शेवटी भिरा येतनंच पाणी पनवेल महानगरपालिकेला आणावं लागणार आहे. तर आज मी ज्यावेळी नगरपालिकेमध्ये होतो त्यावेळी 1600 कोटीचा हा बजेट होता, आता 3000 कोटीवर बजेट गेलेला आहे. शेवटी तिथनं जेव्हा पाणी आणणार तेव्हाच पूर्ण
महानगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निघणार आहे. त्यामुळे एक गोष्ट पण मी काय म्हणतो, शिवसेनेला खूप मोठी संधी होती या ठिकाणी. जर बलराम पाटील साहेब जर मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतात तर एक मोठा कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होता. कदाचित म्हणजे जर निवडणुकीत कोण हरजित तर होणारच, परंतु जर त्यांच्या रूपानं जर सीट येणार आहे तर खूप मोठा फायदा शिवसेनेला होणार होता. तरी देखील शिवसेनेने अशा पद्धतीचा बालिश निर्णय घेतला असं म्हणता येईल का? म्हणजे काहीच विचार न करता. अरे, ते शिवसेना राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेनासारखा पक्षाने कोणत्याही पक्षप्रवेश वगैरे या गोष्टी काय होत्या का नाही नंतर? म्हणजे कोणताही अभ्यास न करता परस्पर तिथे आता आमच्याकडे असं आहे का गुणवत्तेवर उमेदवारी दिली जातोय. तिकडे का आर्थिक व्यवहारावर गुणवत्ता देत असतील तर मला माहिती नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा जर काही लोक उमेदवारी मिळवण्यासाठी पैसे वगैरे देत असतील तो वेगळा विषय. हो, आता बाईट तसे येतात. ओके. आता काही ठिकाणच्या मी उमेदवारांचं ऐकलं का ज्यावेळी पैसे देणार तेव्हा तुम्हाला बी फॉर्म देणार, तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला मी तिकीट देणार. म्हणजे अशा आता तुम्ही जर मी सांगितलं मी बाईट ऐकलं सर का, आता हे कर्जतमधले आमदार म्हणून नितीन सावंत हे परतचे नातेवाईक आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुठे नातेवाईकांना देणार, कुठेशी आर्थिक कुठेशी हे करणार. अशा प्रकारे जर तुम्ही जर गुणवंत व्यक्तीला ठेवून जर अशा पद्धतीने तुम्ही बाजार करत असाल तर येणाऱ्या तरुण पिढीला आपण मतदानाची काय अपेक्षा करायची का तुम्ही मतदानाला करा, 100% मतदान झालं पाहिजे. आज काही वृद्ध वयस्कर असतील त्या वृद्ध लोकांच्या घरी आपण मतदानाला त्यांना वेळ पाठवून मतदान करूया का, जेणेकरून देशात मतदान मोठ्या प्रमाणात होते. हे संदेश देऊन उपयोग होत नाही. पण शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. आपली या निवडणूक अर्जाविषयी जो गोंधळ चालू होता त्याविषयीची चर्चा चालू आहे. शेतकरी कामगार पक्षाची शिवसेनेच्या विरोधात इथे उघड भूमिका असणार आहे का या निवडणुकीला? हो, 4 तारखेनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि मांडणार आहोत. 4 तारखेनंतर आम्ही आमची भूमिका घेणार आहोत आणि आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला आदेशही मिळालेले आहेत. त्याच्या आदेशाचं पालन आम्ही 4 तारखेनंतर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब यांच्याशी बोलत होतो. एकतर संपूर्ण रायगडच्या राजकारणात ते सक्रिय आहेत आणि अशा वेळेला जेव्हा एवढा मोठा निर्णय एखादा पक्ष घेत असतो तर त्याच्या संपूर्ण पाठीमागची जी स्टोरी आहे ती इनसाईड स्टोरी आपण म्हणूया, ती निश्चितच त्यांना माहीत होती. आणि आता त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे असं सांगितलं की शिवसेनेने शेतकरी कामगार पक्षाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. खूप अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जे चांगले संबंध होते ते आता तुटलेलं आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यान जर असा प्रकार होत असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीनेच उत्तर देऊ. त्यांनी तरी त्या आकडेवारी दिलेली आहे की बाबा कशा रीतीने आमच्या बाजूनं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे जिल्ह्यामध्ये ती वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कशी ती सांगितलेली आहे आणि त्याचा फरक निश्चितच या निवडणुकीमध्ये पडणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ही सगळी मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवायची. निवडणुकीचे अपडेट आपण देणारच आहोत, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेणार आहोत, त्या देखील आपल्याला निश्चितच पाहायचं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात परिव न्यूज करता, तळोजा. धन्यवाद.